शहर हे विद्येचे माहेरघर आहे, शिक्षणाचे भंडारघर आहे। या शहरात देशभरातून लाखो करोडो विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात। या शहरात जॉबसाठी अनेक विद्यार्थी येत असतात। IT हब आहेत, जवळजवळ 100 वर्ष जुने ऐतिहासिक वाडे आहेत, ऐतिहासिक भूमी आहे। या शहरात मोठ्या कलाकृती आहेत। मात्र पुणे शहराची चर्चा सध्या काही वेगळ्याच कारणांसाठी होती। ते म्हणजे पुणे शहरात जी वाढलेली गुन्हेगारी आहे, दिवसाढवळे या ठिकाणी हत्या होत आहेत, महिलांवरची अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत। मात्र पूर्वी पुणे असं होतं का, या संदर्भातच आपण पुणेकरांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहे। पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण पाहतोय गुन्हेगारी वाढलीये, कसं पाहताय याकडे तुम्ही? आता पूर्वीपासून बघताय, 10 वर्षापूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे काय फरक आहे? आत्ताच खूप फरक आहे। खूप आता भीती वाटते बाहेर दिवसा पडायला, रात्री पडायला, जाऊच वाटत नाही बाहेर। हे असं समोर दिसतंय प्रकरण, मारामारी, खून, त्यामुळे बाहेर पडू वाटत नाही। सरकार काय करतंय? जर सुरक्षित आपल्याला भेटत नाहीये, वारंवार खून होत आहेत, मग ते टोळी युद्धात आता बघा आपण पाहिलंय, कारण की गुन्हे वाढत चाललेत। पुणे शहरात विद्येचे माहेरघर आहे। या शहरात शिकायला वेगवेगळ्या शहरांमधून लोक येतात, मात्र सुरक्षित वाटतंय का पुणे आता? नाही, पोलीस बंदोबस्त भरपूर हवा आहे। विद्येचं माहेरघर असणारं हे पुणे, विद्येसाठी, ज्ञान घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी इथे, जिज्ञासू विद्यार्थी इथे येत असतात। त्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी बी मोठ्या प्रमाणात येत असतात शिक्षण घेण्यासाठी। पण हे विद्येचं माहेरघर आता पूर्वीसारखं सुरक्षित राहिलेलं आहे का, हाच आपल्या मनामध्ये संभ्रम तयार करणारा एक प्रश्न आणि भीती उत्पन्न करत आहे। आपल्याला हे पुणे पुन्हा पहिल्यासारखं करायचं असेल तर काय केलं पाहिजे सरकारने, किंवा आपण तरी नागरिकांनी काय केलं पाहिजे? सरकारने या वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी पुरेपूर योग्य प्रशासकीय कारवाई केली पाहिजे। गुन्हेगारीला योग्य असा आळा बसेल अशी तरतूद तयार केली पाहिजे। कायदे व्यवस्थित आहे, त्या कायद्यांचं पालन जर व्यवस्थित केलं तर गुन्हेगारीला निश्चितच आळा बसू शकतो, मज्जाव बसू शकतो। प्रशासनाने योग्य दखल घेतली तर निश्चितच गुन्हेगारी कमी होऊ शकते। नागरिकांना काय आव्हान करता तुम्ही पुणेकरांना? नागरिकांना मी असं आवाहन करेन की नागरिकांनी जागृत झालं पाहिजे। सभोवताली घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी स्वतः आवाज उठवला पाहिजे। धाडसानी पुढे जाऊन त्या बाबीची तक्रार पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, प्रशासनाला ती अवगत करून दिली पाहिजे। प्रसार माध्यमांसारखं जे विश्वासाचं ठिकाण आहे त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी नेल्या पाहिजे। नागरिकांचं बी एक आद्य कर्तव्य आहे। नागरिक आत्ताचं पुणे आणि तुमच्या वेळचं पुणे काय फरक जाणवतो? खूप फरक आहे, 90%। आता सरकार फक्त मतदानापुरतं महिलांना प्राधान्य देतं, मतदान झालं निवडून आले की लक्ष देत नाही, एवढंच आता फक्त। महिला सुरक्षित आहेत का आपल्या पुण्यात? म्हणून तर महिला सुरक्षित नाही। त्यांच्याकडून मतदान घ्यायची आणि त्यांनाच गोळी मारल्यासारखं करायचं, अशी पद्धत झाली आता। बरोबर आहे का नाही? वारंवार गुन्हेगारी वाढत चालली आहे पुण्यात, काय प्रतिक्रिया आहे? वारंवार गुन्हेगारी वाढत चालल्याला गृह खातं जबाबदारी, गुन्हेगारांना वचक बसलं पाहिजे सरकारचा। म्हणजे बाहेरगावच्या विद्यार्थिनी येतात शिकण्यासाठी वगैरे येतात, किंवा इथं कपल म्हणून वागतात, त्यांचं काय होतं? किंवा मागे एकदा SP कॉलेजच्या तिथे एका मुलीच्या मागे एक मुलगा लागला होता, हातात सुआ घेऊन पळाला, तिला वाचवलं दुसऱ्या मुलाने, आणि तो पुणेकर होता। त्याला माहित होतं की आपल्या शिक्षणासाठी एक विद्येचं माहेरघर म्हणून इथं येतात, पण काहींचं किती गैरवर्तन असतं, काहींचं चांगलं वर्तन असतं। त्याच्यातून बी ती प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तर गुन्हेगारीविषयी प्रतिक्रिया याला सरकार जबाबदार आहे। तुम्ही कायदे नुसते कागदावर तरी करता। एकंदरीतच आपण पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि यानुसार आपल्याला जवळजवळ धक्कादायक अशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत। म्हणजे ज्या महिलांकडून आपण प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्या जवळपास लहानपणापासून या ठिकाणीच वाढल्या, पुणे शहरातच वाढलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं आहे आणि त्यांच्या मते म्हणतात जेव्हा त्या या पुणे शहरात आल्या होत्या, जेव्हा त्या पुणे शहरात होत्या तेव्हा त्यांना महिलांना सुरक्षित वाटत होतं, पण आता मात्र 10% देखील पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित नाहीये। या ठिकाणी या शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त केला पाहिजे आणि जे असे नराधम असतात, जे महिलांवरती अत्याचार करतात, यांना कठोरची कठोर शिक्षा दिली पाहिजे, अशा काही प्रतिक्रिया पुणेकरांनी दिलेल्या आहेत। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अंतर।